नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षानिमित्त पीक विमा आजपासून वाटप सुरू। ह्या जिल्ह्यात मित्रांनो पीक विमा हा जमा झाला आहे। ही आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा झाला आणि कोणकोणते जिल्हे त्यातून वगळण्यात आले, ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वाधिक रक्कम ही कोणत्या जिल्ह्याला मिळाली आणि सर्वात कमी रक्कम ही कोणत्या जिल्ह्याला मिळाली आणि कोणते जिल्हे त्यातून वगळण्यात आले आणि का वगळले, ही संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत। परंतु मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओ चालू केला तर व्हिडिओ स्किप करू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाची आणि कामाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। मित्रांनो, हा पीक विमा किती रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे हे आपण पुढे बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा मधात स्किप करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात खूप महत्त्वाची माहिती ही पीक विमा संदर्भात तुम्हाला आता मिळणार आहे। तर मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, पीक विमा हा वाटप सुरू झाला आहे आणि सर्वात जास्त पीक विमा हा मित्रांनो मिळाला आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्ह्याला। नवीन वर्षानिमित्त पीक विमा वाटप सुरू, ब्रेकिंग न्यूज। ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा हा जमा झाला आहे आणि आपल्याला माहिती आहे सर्वाधिक जर पैसा जमा झाला आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये। त्याचप्रमाणे कृषी विभागाकडून कृषी सादरीकरण केले की 14 कोटी शेतकऱ्यांना हा पीक विमा हा मिळणार आहे। तर मित्रांनो, 14 लाख शेतकऱ्यांचे 500 कोटी कधी देणार असा आदेश सुद्धा लोकांनी विचारला, तर हा प्रश्नाला सरकारने हे त्यापासून वगळण्यात आले आणि सरकारने त्याच्यावर काहीही सुद्धा उत्तर दिले नाही। मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्याला हा किती पीक विमा मिळाला आहे। परंतु सर्वाधिक पीक विमा हा यवतमाळला मिळाला आहे आणि सर्वात कमी पीक विमा मित्रांनो मिळाला आहे तो म्हणजे रायगड जिल्ह्याला। तर मित्रांनो, आता आपण पुढे बघू किती हेक्टरी आणि कशा प्रमाणात ही पीक विम्याची मदत ही सुरू झाली आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना ती मदत मिळाली आहे पहिल्या ह्याच्यात, त्यानंतर कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहे ते पण आपण पुढे मित्रांनो व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की अहमदनगरला मित्रांनो 800 शेतकरी होते। राज्य सरकारने त्याला 18,000 प्रति हेक्टर आणि केंद्र सरकारने 10,000 असे टोटल 38,000 प्रति हेक्टर रक्कम ही अहमदनगर जिल्ह्यासाठी जमा केली। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी 12,000, राज्य सरकारने तिथे 22,000 आणि केंद्र सरकारने 10,000 असे 32,000 रुपये तिथे जमा केले। वाशिम जिल्ह्यामध्ये 14,000 शेतकरी, राज्य सरकारने दिले 24,000 आणि केंद्र सरकारने दिले 10,000 असे 34,000 रुपये मित्रांनो जमा झाले। त्यानंतर मित्रांनो यवतमाळमध्ये 12,000 शेतकरी, राज्य सरकारने दिले 24,000 आणि केंद्र सरकारने दिले 10,000 असे तिथे पण 34,000। त्याच्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने दिले 4,000 शेतकरी आहे, राज्य शासनाने दिले 31,500 रुपये आणि केंद्र शासनाने दिले 10,000 असे 41,500 रुपये जमा झाले। त्याच्यानंतर हिंगोली 4,000 शेतकरी, राज्य शासनाने दिले 14,000 आणि केंद्र शासनाने दिले 10,000 असे 24,000 रुपये तिथे सुद्धा जमा झाले। त्यानंतर जिल्हा आहे अकोला जिल्ह्यामध्ये 6,000 शेतकरी, राज्य सरकारने दिले 16,000 आणि केंद्र सरकारने दिले 10,000 असे एकूण 26,000। त्यानंतर जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे 8,000, राज्य सरकारने दिले 18,000 आणि केंद्र सरकारने दिले 10,000। एकूण रक्कम जमा झाली मित्रांनो प्रति हेक्टरी 28,000 रुपये। त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा, एकूण शेतकरी आहे 8,400, राज्य शासनाने दिले 18,400 रुपये आणि केंद्र सरकारने दिले 10,000 असे 28,400 रुपये। त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्याला शेतकऱ्याची संख्या आहे 5,200, राज्य सरकारने दिले 15,200 आणि केंद्र सरकारने दिले 10,000, टोटल जमा झाली मित्रांनो 25,200। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे 11,600 रुपये, राज्य सरकारचा वाटा आहे मित्रांनो 21,600 रुपये आणि केंद्र सरकारचा वाटा आहे मित्रांनो 10,000। दोन्ही मिळून 21,600 आणि 10,000 मित्रांनो 31,600 ही प्रति हेक्टरी रक्कम जमा झाली। मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याला रक्कम मिळाली की नाही हे कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।